नमस्कार. आपण ऐकत आहात बुद्धा सेइंग्ज यूट्यूब चॅनल. आज आपण ऐकणार आहोत गौतम बुद्ध आणि जखमी हंस, जखमी पंख आणि करुणेचं हृदय. एकेकाळी कपिलवस्तूजवळ एक शांत, हिरवळीनं नटलेली बाग होती. त्या बागेत अनेक पक्षी मुक्तपणे विहार करत असत. त्याच बागेत तरुण राजकुमार सिद्धार्थ शांतपणे ध्यान करत असत, ज्यांना पुढे जग गौतम बुद्ध म्हणून ओळखू लागलं. एक दिवस आकाशात उडणारा एक पांढरा हंस अचानक वेदनेनं किंचाळला आणि जमिनीवर कोसळला. त्याच्या पंखात एक बाण घुसलेला होता. तो वेदनेनं तडफडत होता. ते दृश्य पाहून सिद्धार्थांचं मन करुणेनं भरून आलं. ते तात्काळ त्या हंसाजवळ गेले, अलगद त्याला उचललं, त्याच्या जखमेची साफसफाई केली आणि त्याचं संरक्षण करू लागले. तेवढ्यात तिथे देवदत्त आला. त्यानं सांगितलं, हा हंस माझा आहे, मी त्याला बाण मारलाय, तो मला परत दे. सिद्धार्थ शांतपणे म्हणाले, जो जीव वाचवतो त्याचाच त्या जीवावर पहिला अधिकार असतो, जखमी करणाऱ्याचा नाही. देवदत्त रागानं म्हणाला, मी शिकारी आहे, हा माझा हक्क आहे. दोघांमध्ये वाद वाढला आणि शेवटी हा विषय राजदरबारात पोहोचला. राजा दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकत होता. सभागृहात पूर्ण शांतता पसरली होती. तेव्हा सिद्धार्थ म्हणाले, महाराज, जीवन त्या व्यक्तीचं असतं जी ते जपते, नष्ट करणाऱ्याचं नाही. राजा काही क्षण विचारात पडले आणि मग निर्णय दिला. हा हंस त्याचाच असेल जो त्याचं जीवन वाचवू इच्छितो. राजाच्या निर्णयानुसार हंस सिद्धार्थांकडेच राहिला. त्यांनी प्रेमानं त्याची सेवा केली. काही दिवसांतच हंस पूर्णपणे बरा झाला. मग सिद्धार्थांनी त्याला पुन्हा आकाशात मुक्तपणे उडण्यासाठी सोडून दिलं. ही घटना सर्वांसाठी एक खोल संदेश देऊन गेली. करुणा ही नेहमीच हिंसेपेक्षा श्रेष्ठ असते. हीच करुणा पुढे गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनाचा आणि उपदेशांचा पाया बनली. आपण ऐकत होता बुद्धा सेइंग्ज. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा. धन्यवाद.